मशरूम कंपनीचा रॉ मटेरियलचा भुसा भेटला. फोर व्हीलर जुळली.
आज दुपारच्या दरम्यान 1 वाजता वागळवाडी या ठिकाणी जो मशरूम प्रकल्प आहे त्या ठिकाणी आग लागली। हा कंपोस्ट प्रकल्प पेटल्यानंतर वन विभागाच्या हद्दीमध्ये ही आग पोचली। त्यामध्ये अनेक जवळपास शेकडो एकर वन विभागाचं क्षेत्र आहे। तर ते या आगीच्या भस्मात अनेक झाडांना त्याची आग लागली। या ठिकाणी गावातील अनेक युवक असतील, ग्रामस्थ असतील, या ठिकाणी आग लागल्याचे समजल्यानंतर या ठिकाणी पोहोचले। यामध्ये आम्हाला साधारण काही भाग आगीचा आटोक्यात आणण्यात यश आले। ही आग दुसऱ्या वेळेस लागलेली आहे। दरवर्षी उन्हाळ्यात ही आग लावली जाते का लागली जाते हा प्रश्न होतो। यामुळे या ठिकाणी अनेक वन विभागाच्या क्षेत्रामध्ये जे वन्य प्राणी आहेत, इथं हरिण आहे, ससा आहे, गोरपडे आहेत, सरडा आहेत, असे वेगवेगळे प्राणी यांना पण याचा धोका निर्माण होतो। त्यांचा राहणीमानाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। यामध्ये अनेक झाडं या आगीच्या भस्मात कोलमडून पडलेली आहेत। ही आग गावापर्यंत पोहोचली। दुपारपासून पूर्ण गाव या ठिकाणी धाव घेतली या वन विभागाच्या क्षेत्रामध्ये। त्याच्यामुळे गावातील सर्व ग्रामस्थ चिंतेत आहेत। वागळवाडी गावाला लागूनच असलेलं वन विभाग या ठिकाणी वन विभागाच्या हद्दीमध्ये वन उद्यानाचं काम पण पुढील वर्षामध्ये होणार आहे। यामुळे आम्हाला चिंता वाटत आहे की ही आग जर दरवर्षी अशीच लागत राहिली तर इथं वन उद्यानाच्या ठिकाणी जे सोमेश्वर कारखान्याच्या माध्यमातून ठिबकचं काम होणार आहे किंवा वन विभागाच्या माध्यमातून वन उद्यानाचं काम होणार आहे। तर यासाठी हा आम्हाला पुढं प्रश्न उपस्थित होत आहे की आम्ही या ठिकाणी काम करायचं की नाही, आणि आम्हाला हा दरवर्षी भेडसावणार प्रश्न। यासाठी जे कंपोस्ट प्रकल्पाला आग लागल्यामुळे इथपर्यंत आलं, तर इथल्या परिसरातील नागरिकांनी किंवा इथल्या शेतकऱ्यांनी पण कोणती आग न लावता किंवा लागलेली आग विझवण्यासाठी पुढे यावं। या ठिकाणी अनेक युवक आले, ग्रामस्थ आले, त्यांचे धन्यवाद। या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी, वनपाल असतील, वन कर्मचारी असतील, ते पण आग विझवण्याच्या शर्तीचे प्रयत्न करत आहे। पण आग आणि ऊन एवढं आहे की त्यामुळे आग विझवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केला तरी ते फोल ठरत आहे। या ठिकाणी पोलीस स्टेशनचे कर्मचारी किंवा अधिकारी वर्ग पण या ठिकाणी आलेला आहे, पण या ठिकाणी जाण्यासाठी तेवढं रस्ता नसल्यामुळे ते आम्हाला आग विझवण्यासाठी अडचण येत आहे।